बहुसंख्य कार्यकर्ते नगरसेवक भाजप पक्षात प्रवेश केला। महसूल मंत्री आपल्या सोबत आहेत, त्यांना समक्ष काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, काय म्हणतात? आज आपले मिलिंद नरोटे आमदार त्या पुढाकाराने काँग्रेस पार्टीच्या एकूण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि खरं तर काँग्रेसने जो मोठा प्रचार केला, मत चोरी झाली, आज काँग्रेसचे कार्यकर्ते सांगतात आहे की राहुल गांधी खोटं बोलतात आहे। राहुल गांधींनी आपलं नेतृत्व क्षमता ही विकासाच्या मुद्द्यावर आपलं नेतृत्व या ठिकाणी पुढे न नेता खोटारडेपणा करून या देशामध्ये आणि राज्यामध्ये खोटं बोलून खोटं बोलून काँग्रेस पार्टीला ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांना डिमॉरलाइज करण्याचं काम हे राहुल गांधी करतात आहे। त्यामुळं काँग्रेसला कंटाळून आज गडचिरोली जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये आले। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकासाच्या अजेंड्यावर आज त्यांनी पक्षप्रवेश केला। मला विश्वास आहे की ज्या अपेक्षेने आशेने काँग्रेस सोडून भाजपमध्ये जी कार्यकर्ते आले आहेत, पदाधिकारी आले आहेत, त्या सर्वांना आम्ही या ठिकाणी आमचा परिवार म्हणून आमच्या परिवारात त्यांना सामावून घेऊ आणि त्यांचे सर्व प्रश्न आम्ही निकाली काढू आणि विकासाच्या या रथामध्ये आम्ही येणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना, जुने कार्यकर्ते आमचे आहेत, नवीन कार्यकर्त्यांनाही तेवढंच महत्त्व आम्ही देऊ आणि त्यांचे प्रश्न आणि विकसित भारताच्या विकासाकरता ते आमच्यासोबत आलेले आहेत। मोदींच्यावर त्यांचा विश्वास आहे, देवेंद्रचा विश्वास आहे, आमच्या संघटनेवर त्यांचा विश्वास आहे। त्यामुळे मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळातही भारतीय जनता पार्टी गडचिरोलीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा यश प्राप्त करेल असा मला विश्वास आहे। तुम्ही थेट तुमचा मोबाईल नंबर जनतेपर्यंत दिला आणि कॅबिनेट मंत्री असताना जनतेपर्यंत नंबर देणे आणि जनतेची सेवा करिता तुम्ही थेट व्हॉट्सअप नंबर दिलेला, काय म्हणा? नाही, जनतेकडे आपला क्रमांक असलाच पाहिजे। रात्री बेरात्री अपरात्री कधी कुठल्या कार्यकर्त्यावर जनतेवर काही अडचण आली तर त्यांना बोलता आलं पाहिजे। त्यामुळं जनतेजवळ जर आपला क्रमांक असेल तर त्यांना न्याय मिळतो, म्हणून त्यांना मी क्रमांक दिला। बावनकुळे प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत एम इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।